अंबरनाथमध्ये भर चौकात जादू टोण्याचा प्रकार। अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकात एका झाडाखाली कापलेलं लिंबू, कुंकू लावलेलं नारळ ठेवल्याचं समोर। नागरिकांकडून कारवाईची मागणी। अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे अनधिकृत गाळे। शहरात येताच विद्रुपीकरणाचं दर्शन। गाळ्यांवर कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करत असल्याचा आरोप। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडधान्याची आवक सुरू। मूग, उडीद, चवळीची शेतकऱ्यांकडून विक्री। कडधान्यांना 5,000 रुपयांपासून 7,000 रुपयांपर्यंत भाव। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर मुक्ताईनगर बस आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या। चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केलं। बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार। नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प। पश्चिम विदर्भातील अद्याप कापसाला दरवाढ नाही। सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर सारखाच। कापसाची हमीभावानं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली। हरभऱ्याला 9,000चा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। गोंदियात सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम उपक्रम। आज गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचं आयोजन। जिल्हाधिकाऱ्यांसह युवक युवती सहभागी होणार। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार। हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून पूर्ण कामं केली। नवी मुंबईतील खारघर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या। नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरटे पळाले। चोरीचा व्हिडिओ व्हायरल। बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार। नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प। सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस। कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न। बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द। जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। चंद्रपुरात आजपासून जिल्हा ग्रंथोत्सवाला प्रारंभ। ग्रंथदिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग।